मित्रांनो, ओला, उबेर आणि झोमॅटो, स्विगी सारख्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसणार आहे. महाराष्ट्र सरकारचं नवीन ॲग्रिगेटर धोरण आता अंतिम टप्प्यात असून यामुळे ऑनलाईन सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांना कडक नियमांच्या चौकटीत राहावं लागणार आहे. ॲग्रिगेटर धोरण सोप्या भाषेत सांगायचं तर अशा कंपन्या ज्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहक आणि सेवा पुरवठादार यांना एकत्र आणतात त्या आता सरकारच्या थेट नियंत्रणाखाली येतील. यामध्ये केवळ प्रवासी वाहतूक म्हणजेच ओला, उबेर नाही, तर डिलेव्हरी सेवा, ई कॉमर्स कंपन्या आणि 2 व 4 चाकी वाहनांद्वारे माल वाहतूक करणाऱ्या सर्व सेवा पुरवठादारांचा समावेश असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या धोरणाचे 5 मुख्य आधारस्तंभ असे आहेत की राज्यातील सर्व पुरवठादार कंपन्यांना परिवहन विभागाकडे नोंदणी करणं आता अनिवार्य असेल. सर्व तांत्रिक पात्रता आणि अटी पूर्ण केल्यानंतरच कंपन्यांना 3 वर्षांसाठी परवाना दिला जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक प्रवासासाठी विमा संरक्षण बंधनकारक असेल, जेणेकरून अपघाताच्या वेळी प्रवाशांना योग्य भरपाई मिळेल. सर्व कंपन्यांना राज्यात मराठी भाषेत ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू करावं लागेल आणि ते 24/7 हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून द्यावा लागेल. ड्रायव्हरची नोंदणी, पोलीस पडताळणी, स्थानिक रहिवासी निकष आणि वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेवरही आता कडक अटी असतील. या निर्णयामुळे फायदा असा होईल की प्रवाशांची सुरक्षा वाढेल, तक्रारींचे निवारण जलद होईल आणि शासनाच्या महसुलातही वाढ होईल. मात्र दुसरीकडे नियमांमुळे कंपन्यांचा खर्च वाढल्यास त्याचा बोजा कन्व्हिनियन्स फी म्हणून ग्राहकांवर पडू शकतो, ज्यामुळे ऑनलाईन सेवा महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना या धोरणाचा अंतिम मसुदा तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारचं हे पाऊल खरोखरच सर्वसामान्यांना दिलासा देणारं ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.